लागला माझ्या जीवाला आता एकच छंद, दर बुधवारी आणि गुरुवारी सादर करायचं पियोरी ठप्ता बंद. आता आणखी काही नाही देवाकडे मागत, पियोरी ठप्ता बंद मध्ये मी तुमचं करते स्वागत. जमली 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 एकदम कविता जमलीच की मला. म्हणजे बघा कसं होतंय आजकाल, मला एकदम अशा कविता व्हायला लागलेत, म्हणजे कविता सुचायला लागल्यात मला एकदम, म्हणजे एकदम कवित्रीच झाल्यासारखं वाटतंय मला एकदम. म्हणजे अगदी साधं साधं बोलताना पण मला एकदम कविता सुचतात. म्हणजे बघा आता हा, घड्याळात वाजले 9:30, छातीत झाली धगधग. घड्याळात वाजले 9:30, छातीत झाली धगधग. पियोरी ठप्ता बंद मध्ये बघूया तरी आज कोण कोण आले स्पर्धक. अच्छा, मस्त मस्त कविता आता आणखी पाहू, पण आधी आता आपण स्पर्धकांकडे जाऊ. अगं बाई हे पण जमली, पाहू जाऊ जमली. तर सुरुवातीला येत आहेत आपले पहिले स्पर्धक नंदा पाटील. येत आहेत संतोष फापाळे. आणि आता येत आहेत संगीता दळवी. तिघांचंही अगदी मनापासून स्वागत करते. आपण आधी तुमची ओळख करून घेऊया. मी प्राध्यापक डॉक्टर नंदा पाटील, मी सांगलीहून आलेली आहे. नमस्कार. नमस्कार. प्राध्यापक कुठल्या विषयांच्या? अर्थशास्त्र. अच्छा, कुठल्या कॉलेजात? जयसिंगपूरला कन्या महाविद्यालय, घोडावत कन्या महाविद्यालयामध्ये. 3,30,543 रुपयांसाठी खेळत आहेत नंदा पाटील. मी संतोष फापाळे, मी ओझर नाशिक येथून आलेलो. काय करता आपण? मी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये टेक्निशियन या पदावर कार्यरत आहे. आमच्याकडे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये फायटर एअरक्राफ्ट बनतात, त्याचे विविध पार्ट्स आम्ही बनवतो. आमची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही ओझरची एकमेव शाखा अशी आहे की जिथून पूर्णपणे असेंब्ली होऊन विमान बाहेर पडतं. मला असं आठवतंय की बहुतेक मी तिथे प्रयोग केलेला आहे. हो, गणपती उत्सवाच्या वेळेस तुमचा प्रयोग झालेला आहे. कारण मी तिथे ते सगळी विमानं त्यांनी दाखवली होती, काय काय कुठे कुठे कामं चालतात ती सगळी पाहिली होती. हो, नक्की नक्की. तुमचंही आमच्या कार्यक्रमात स्वागत. 6,11,702 रुपयांसाठी तुम्ही इथे खेळत आहात. तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. माझं नाव संगीता तुकाराम दळवी. मी अलाहाबाद बँक या राष्ट्रीयकृत बँकेत वरिष्ठ प्रबंधक राजभाषा म्हणून काम करते. मला हे बोलताही येणार नाही. काय करता तुम्ही? माझं काम आहे की बँकेच्या कामकाजामध्ये हिंदीचा प्रचार आणि प्रसार करणं. फार व्यापक कार्य आहे. म्हणजे अगदी लोकांना वर्कशॉपमध्ये शिकवण्यापासून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणं, त्यानंतर ब्रांचेसचं इन्स्पेक्शन करणं असतं आणि सरकारची जी राजभाषा नीती आहे ती पूर्ण बँकेमध्ये लागू करणं आणि त्यांचे जे नियम आहेत किंवा बँकेने आखून दिलेले जे नियम आहेत त्यांचं पालन करणं आणि ते इतरांकडून करून घेणं. मला तुम्हाला काही हिंदीवर प्रश्न विचारायचे आहेत, पण आपले काही प्रश्न इथले होऊन जाऊ देत, मग तुम्हाला मी विचारते ते प्रश्न. 6,86,080 रुपयांसाठी तुम्ही इथे खेळत आहात. तुमचं मनपूर्वक स्वागत. आपल्या खेळाचे नियम 10 प्रश्न, 10 योग्य उत्तरं आणि प्रत्येक योग्य उत्तराबरोबर तुमच्या खात्यात 10% जमा. तिसरा, 5वा आणि 7वा प्रश्न हा नशिबाचा कौल आजमावणारा असेल आणि ज्याच्या खात्यात सगळ्यात आधी 100% जमा होतील तो असेल आपला विजेता. त्याचं नाव या चेकवर लिहिलं जाईल आणि तो हा चेक इथून घेऊन जाईल. आमचे कॉम्प्युटर मामा तयार आहेत. मामा, होऊन जाऊ द्या यांच्यासाठीचा पहिला प्रश्न. कल्पवृक्ष कुठल्या झाडाला संबोधलं जातं? पर्याय आहेत
पर्याय क्रमांक 1 वड, पर्याय क्रमांक 2 आंबा, पर्याय क्रमांक 3 नारळ आणि पर्याय क्रमांक 4 उंबर. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. तिघांचे म्हणणे पर्याय क्रमांक 3 नारळ आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नारळ. तिघांच्याही खात्यात 10% जमा झालेले आहेत. आता आपण बघूया आपला पुढचा प्रश्न. हा आहे तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न. चार्ल्स डार्विनचा सिद्धांत कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सापेक्षता, पर्याय क्रमांक 2 उत्क्रांती, पर्याय क्रमांक 3 गतीचा सिद्धांत आणि पर्याय क्रमांक 4 गुरुत्वाकर्षण. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. तिघांनी उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 2 उत्क्रांती आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्क्रांती. तिघांच्याही खात्यात 20% झालेले आहेत. आता आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आणि तो प्रश्न आहे नशिबाचा कौल आजमावणारा. हो, पण त्याच्या आधी माझी एक छोटीशी कविता. फळात फळ आंबा आणि फुलात फुल जायचं, फळात फळ आंबा आणि फुलात फुल जायचं आणि प्युअरेट हप्ता बंद मध्ये आपण ब्रेक घेऊया व्हायचं. काय विशेष नाही जमली ही. 1 स्टार दिला तरी चालेल. ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न आहे नशिबाचा कौल आजमावणारा. म्हणजे जो वेगवान तोच नशीबवान. जो सगळ्यात आधी योग्य उत्तर देईल त्याला नशिबाचा कौल आजमावता येईल. तुम्हाला माहितीच आहे माझ्याकडे ही 4 पानं आहेत. +10 -10 खेचा 10 आणि विदूषक. तर बघूया आता नशिबाचा कौल कुणाच्या बाजूने आहे. तर हा आहे तुमच्यासाठीचा तिसरा प्रश्न. पहिलं युग सत्ययुग तर दुसरं युग कोणतं? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 द्वापार युग, पर्याय क्रमांक 2 कलियुग, पर्याय क्रमांक 3 त्रेतायुग आणि पर्याय क्रमांक 4 धर्मयुग. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. नंदाताई, पहिलं सत्ययुग, दुसरं द्वापार युग आहे. तुम्ही काय उत्तर दिले? द्वापार युग. आणि तुम्ही काय उत्तर दिले? त्रेतायुग. तुम्ही शुअर आहात की तुमचाही अंदाज आहे? नाही नाही, मला माहित आहे. पहिलं सत्ययुग, दुसरं त्रेतायुग, तिसरं द्वापारयुग आणि चौथं कलियुग. तिघही जण ठाम आहेत आपापल्या उत्तरावर. आता मला तर माहिती नाही, आपण मामांना विचारूया काय उत्तर आहे ते. मामा सांगा बरं कुणाचं उत्तर बरोबर आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 त्रेतायुग. आणि यांनी एकटीनं योग्य उत्तर दिलंय त्यामुळे नशिबाचा कौल त्याच आजमावू शकतायत. संगीताताई, मगाशी तुम्ही म्हणालात तुम्ही हिंदी भाषेचा प्रचार प्रसार करता, हिंदी शिकवता. मला काही प्रश्न आहेत. मला आधी सांगा, तुम्हाला हिंदी भाषेत करताना काय काय अडचणी येतात? म्हणजे इंग्लिशच्या हिंदी करताना वगैरे बऱ्याच अडचणी येतात. मुळात मानसिकता जी असते लोकांची ती बदलायला फार वेळ लागतो. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाताना सराव असतो लोकांना वर्षानुवर्ष. बरोबर. त्यामुळे दुसरी भाषा शिकताना आणि त्याचा वापर करताना विशेषतः आपल्या कामकाजामध्ये मानसिक अडचण सगळ्यात प्रमुख असते आणि ती दूर करणं हे आमचं पहिलं काम आहे. पण असे कुठले काय शब्द? बरेच शब्द असतात. आता हा चेक तुम्ही समोर ठेवलाय तर याच्यावर जर इंग्रजीमध्ये असेल तर अकाउंट पेई ओनली असं असतं. पण पेईसाठी शब्द हिंदीमध्ये आहे आदाता.
तर लोकांना तो थोडा कठीण वाटतो की केवळ आधा ताके खाते में, मग काय अकाउंट पेला काय म्हणायचं? केवळ आधा ताके खाते में. आधा टाके खाते में. बिलकुल. अरे बापरे. आणखी एक शब्द आहे की जो मुळात जेव्हा हे शब्द तयार केले गेले त्यामुळे ते जास्त कठीण वाटतात. आता प्लेट्ससाठी गिरवी हा शब्द आहे, तो वापरात होता पहिल्यापासून, त्याच्यामुळे गिरवी अगदी सहज येतं. माहितीये, पण हायपोथिकेशन यासाठी शब्द तयार केला गेला. काय आहे तो शब्द? दृष्टिबंधक असा शब्द आहे. दृष्टिबंधक म्हणजे डोळे बांधून घ्यायचे. हो, तर हिंदीमध्येच अगदी उर्दूमध्ये केलं तसं नजरबंदी होईल जर शब्दशः केलं तर अनुवाद. त्यामुळे जेव्हा याचा अनुवाद केला गेला तेव्हा त्याचा जो अर्थ आहे की त्याच्यावर एक ज्याने कर्ज दिलं आहे त्याची नजर राहते, त्याच्या त्या नजरेच्या आवाक्यात राहतं, म्हणून शब्द तयार केला गेला दृष्टिबंधक. मला काही शब्दांचं प्युअर हिंदीकरण करून सांगाल का? जरूर. म्हणजे हिंदीत आहेत पण ते मुंबईच्या हिंदीत आहेत त्यामुळे ते अर्थ कळत नाहीत. जरूर. चल पतली गली से निकल, हे कसं करायचं आपण हिंदीत? चल वंटास हो जा, चल वंटास, हे कसं बोलायचं? याचं काय दिमाग का दही मत बना, हे कसं बोलायचं? याचं काही तुम्ही हिंदीतच बोलताय, पण मुंबई या हिंदीत असल्यामुळे मला प्युअर करून द्या ना याचं प्लीज. याचं प्युअर होऊ मी शकणार असं बोलू शकेन, ए भाई चल वंटास हो जा, असं बोलू शकेन ना. गायब हो जा असं म्हणू शकाल जास्तीत जास्त. तू क्यों मेरे दिमाग का दही बना रहा है, क्यों मेरा दिमाग चाट रहा है, असं कृपया मेरे दिमाग का दही मत बनाओ, असं त्याचं नाही होऊ शकत. प्युअर मुंबई या हिंदी मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या चालत आलेल्या आहेत, आपण ज्या ऍक्सेप्ट केलेल्या आहेत त्या तशाच राहू द्या. म्हणून जे सहज वापरात येणारे शब्द आहेत ते तसेच स्वीकारलेले आहेत, असंही नाहीये की नाही स्वीकारले. चलो अब हम नसीब का कौल आजमाते हैं. हे बरोबर होतं ना? अगदी. ठीक आहे, ठीक आहे. मी ही पानं तुमच्या समोर ठेवतेय. हे पान तुम्ही निवडले. नशिबावर विश्वास आहे तुमचा? माझे वडील नेहमी म्हणायचे की सत्संकल्पाचा दाता परमेश्वर. या गोष्टीवर माझी लहानपणापासून श्रद्धा आहे. त्यामुळे म्हणजे तुम्हाला खात्री आहे की नशिबाचा कौल तुमच्या बाजूने असेल असं वाटतं. असं वाटतंय. बरं, बघूया आपण. आता माझ्या हातात आहे. आता तुम्हाला काय वाटतंय? काही माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला? नाही, तरी तेच म्हणणं आहे तुमचं. आणि तुमचं नशिबाचा कौल आहे -10. हो. ठीक आहे. जे काय मी म्हटलंच की हा कौल असतो तर आपण स्वीकारायचाच असतो. भगवान के घर देर है अंधेर नाही. बरोबर हिंदी बोलले मी? जरूर, एकदम बरोबर. पुढे भरपूर प्रश्न आहेत, तुम्ही अजिबात काळजी करू नका. पुढच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतील. ठीक आहे? नक्की. खरं तर योग्य उत्तर देऊन तुम्ही 30% गेला होतात, पण नशिबाचा कौल तुमच्या विरुद्ध लागल्यामुळे तुमच्या खात्यातून 10% वजा झालेले आहेत आणि तुमच्या खात्यात आता 20%. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे जाणार आहोत. आता 2 नवीन नियमांची भर पडलेली आहे. पहिला नियम आहे -10. म्हणजे समजा जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं तर तुमच्या खात्यातून 10% वजा केले जातील. आणि दुसरा नियम आहे जर का सलग 2 प्रश्नांची उत्तरं चुकीची दिली तर तुम्हाला या खेळातून बाहेर पडावं लागेल.